आम्ही प्रत्येक ठिकाणी माती खाल्ली. काम निघावं हीच बेसिक इच्छा प्रशासनाची असते, कंत्राटदाराची असते. त्याचा दोष देतात पुढे तर पावसाला. पाऊस खूप पडला. शहरातले रस्ते का तुटताय? सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत. रस्त्यावर कचरा टाकणं हा तो जन्मसिद्ध हक्क आहे. एवढेच राजकारणी जबाबदार आहेत. हा रस्ता यांच्या निधीतून झाला आणि इथं दरवर्षी हा पावसाळ्यात तुंबतो. घाणेरडं काम तसंच राहील. पाऊस ते काम चोख करतो. निवडणुकीच्या वेळेस जायचे लोकांकडे घाणेरड्या दर्जाची कामं आज आपल्या रस्त्यात जी तळी दिसत आहेत. स्मार्ट शहर असं होत नाही. कमी वेळेत खूप पाऊस पडला हे कारण ठरलेलं आहे. अहो हे सगळे करतायत काय? नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या क्षेत्रातली जी नामांकित मंडळी, जी काम करणारी मंडळी आहेत, रस्त्यावर येऊन त्या विषयांमध्ये झोकून देऊन काम करणं, अशा लोकांशी आपण भेटत असतो, बोलत असतो आणि ते विषय समजून घेत असतो. आजचा विषय जो आहे, या आजचा जो मुद्दा आहे आपला, तो आहे हे सगळं जे आता आपण बघतोय. पावसाळा सुरू झालाय. परवाच न्यूजपेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये एक ठळक बातमी होती आणि ती बातमी अशी होती की पुण्याला पावसानं झोडपलं. तर माझे एक मित्र आहेत जे कर्नल आहेत आपल्या आर्मीमध्ये, आणि त्यांनी मला ती बातमी वाचून त्याचा एक स्क्रीनशॉट पाठवला आणि त्यानंतर मला त्यांनी काही ओळी पाठवल्या की पाऊस हा झोडपत नसतो. पाऊस हा येत असतो, तो इथली सगळी घाण जी आहे ती घेऊन जात असतो सोबत आणि आपल्याला, आपल्या परिसराला, आपल्या शहराला तो स्वच्छ करत असतो. आणि पाऊस झाल्यानंतर आपलं शहर, आपला परिसर हा अतिशय रम्य आणि प्रसन्न वाटतो. या अशा ओळी आणि ते वाचल्यानंतर मला वाटलं खरंच आहे, पाऊस खरंच झोडपत नाही. पण नेमकं काय होतंय की आपल्या शहरातले रस्ते का तुंबतायत, मग मुंबई तुंबते, पुणे तुंबलं, पावसाने झोडपलं, अशाच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते कुठंतरी आपण मानवाने निसर्गावर अतिक्रमण केल्यामुळं किंवा आपण नीटनेटकेपणानं आपली कामं न केल्यामुळं ही परिस्थिती उद्भवते, असं त्याचं एक कन्क्लुजन येतं. परंतु यावरती थोडं तज्ज्ञांनी प्रकाश टाकला, ते जर आपल्याशी बोलले तर अधिकची माहिती मिळू शकते. आपल्यासोबत विवेक वेलणकर आहेत, सामाजिक कार्यकर्ते. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. हे पुणेकरांना आणि महाराष्ट्राला तुमची आता वेगळी ओळख करून द्यायची खरंच आवश्यकता नाही आहे. एवढं तुम्ही काम करत आलाय. स्पेसिफिक प्रश्न आहे की गेल्या म्हणजे ह्याच पावसाळ्यामध्ये आपण सातत्यानं या रोडवरती पाणी तुंबलंय, त्या रोडवरती पाणी तुंबलंय, या भागात पाणी तुंबलंय. बरं, हे याच वर्षी नाही आहे, तर गेली अनेक वर्ष आपण हे सगळ्या बातम्या ऐकतोय, त्याचे व्हिडिओ व्हॉट्सअपवरती येतात आणि मग अगदी गाड्या तिथून जाऊ शकत नाहीत, अशा पद्धतीनं पाणी रस्त्यावर असतं आणि रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. असे पण आपण मथळे देतो आणि त्याचे छान छान ओळी करून आपण एकमेकांना पाठवत असतो. गमतीशीर भाग म्हणून आपण त्याला शेअर करतो. पण खरंच हा गमतीचा भाग आहे का? हजारो कोटी रुपये, मी फक्त एका शहरापुरतं बोलतोय की हजारो कोटी रुपये आपण ह्याच्यावरती खर्च करतो आणि हे पैसे अक्षरशः दरवर्षी हे पाण्यात पावसाबरोबर जातात, अशी व्यवस्था आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडं? काय कुठं चुकतंय आपलं? नाही, काय झालंय की एक बेसिक अकाउंटेबिलिटी हा जो विषय आहे ना, हा कुठेच नाहीये. त्यामुळे सदोष रस्ते बांधणी, सदोष रस्ते दुरुस्ती, पावसाळी गटारं नसणं, असलेली पावसाळी गटारं नीट मेंटेन न करणं, त्याचे व्यवस्थित उतार न ठेवणं, त्याच्यामध्ये घाण जाऊ नये म्हणूनचे प्रयत्न न करणं, अशा सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकाउंटेबिलिटी नसल्यामुळं माझं काम चांगलं झालं नाही
आणि शहर तुंबलं तरी मला त्यातनं काही होणार नाही याची जी एक खात्री आहे, ही प्रशासनातल्या लोकांना असेल, ती कंत्राटदारांना असेल. आणि त्याच्यामुळे कोणाला त्याचं काही वाटत नाही. 2 दिवस बातम्या येतील, विसरून जातील, लोकही विसरतील, सगळे विसरतील. घाणेरडं काम तसंच राहील, त्याचे पैसेही दिले जातील. ह्याचं सगळ्यांना इतकी सवय झाली आहे की आता हे फक्त चर्चांच्याच गोष्टी उरलेल्या आहेत. हे दुर्दैव आहे. नाही, मला स्पेसिफिक विचारायचं आहे की पुण्यामध्ये आपण साधारणपणे रस्त्यांची कामं करतो. आता बऱ्यापैकी सिमेंटचे रस्ते होत आहेत. अनेक लोकांचा असा आक्षेप आहे की तुम्ही सिमेंटचे रस्ते करत असल्यामुळं पाणी मुरायला जागा नाही. परंतु पाणी एवढं मुरू शकत नाही, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये. खरं तर पाणी वाहून जाण्यासाठीची जी जागा पाहिजे, जे बाजूला जे म्हणजे रस्त्याच्या बाजूने जे आपण काढतो चर, त्या कुठं दिसत नाही किंवा असतील तर त्या चोकअप झालेल्या असतील. याची जी कामं आहेत ती कशा पद्धतीने होतात? नाही, याच्यात मुळात काय आहे की रस्ता जेव्हा तुम्ही बांधला जातो तेव्हा मुळात तो केंबर शेप असला पाहिजे अशी अपेक्षा आहे. म्हणजे रस्त्यावर मध्ये कुठेही पाणी साचता कामाचं नाही, ते साईडला वाहूनच गेलं पाहिजे. आज आपल्याला रस्त्या रस्त्यात जी तळी दिसत आहेत ते ह्याचं चुकीच्या नियोजनाचा पहिला प्रकार आहे. बाजूला ते पाणी वाहून गेल्यानंतर साईडला पावसाळी गटारं असली पाहिजे, ज्यात ते पाणी गेलं पाहिजे, तिथनं ते पुढे वाहून नेलं पाहिजे. अशी एक साधी सिंपल यंत्रणा, याच्यात काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही. पण आम्ही प्रत्येक ठिकाणी माती खाल्ली आहे. म्हणजे मुळात रस्त्याच्या मध्येच कधीतरी खोदतात, त्यामुळे तो रस्ता अनइवन होतो. म्हणजे रस्त्याच्या मध्यावर पाणी साचायला लागतं, बाजूला पाणी जात नाही, कारण आमच्याकडे रस्त्याच्या मध्ये खोदलेला असल्यामुळे तिथंच रस्ता घाणेरडी दुरुस्ती होते. बाजूला पाणी गेलं तरी ते त्या ड्रेनेजच्या त्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजमध्ये जाईलच याची गॅरंटी नाही. मी अशी अनेक स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज पाहिलेली आहेत की याची जी जाळी आहे, ज्यातनं पाणी आत जायला पाहिजे, त्याच्या बाजूला तळस असतं, पण ते आत जातच नाही, कारण त्याची लेवलच नीट केलेली नाहीये. दुसरं, ती जाळी अनेक ठिकाणी बुजलेलीच असते. म्हणजे अर्थात त्याला नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत आणि कचरा वेचकही तेवढेच जबाबदार आहेत. कारण रस्त्यावर कचरा टाकणं हे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो व्यवस्थित न झाडणं हाही जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेला कचरा, मग तो जरी झाडला गेला नाही महापालिकेतर्फे, तरी पाऊस ते काम चोख करतो आणि तो त्याच्या पाण्याने तो सगळा कचरा लोटून आणतो आणि तो पहिला कुठं जाऊन बसतो तर त्या जी झाकणं आहेत ज्याच्यातनं ते पाणी खरं आत जायला पाहिजे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची, ते पहिलं तो चोक करून टाकतो आणि मग तिथं पाणी आत न गेल्यामुळे ते पाणी सबंध रस्त्यावर इकडं तिकडं तळी साचलेली दिसतात. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकणारेही दोषी आहेत आणि त्याच्याबरोबर तो रस्ता व्यवस्थित स्वच्छ न करणारेही दोषी आहेत. आणि त्याच्याही पुढे जाऊन ते स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची झाकणं वेळच्या वेळी स्वच्छ करणं, ती स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज जी आहेत किंवा त्या पावसाळी गटारं, पावसाळी लाईन ज्या आहेत त्या चोक होऊ नये यासाठी पावसाळ्याच्या आधी त्याची स्वच्छता करणं, त्यातला जे काढलेला गाळ आहे तो बाहेर कुठेतरी नेऊन टाकणं, हे काहीच घडताना दिसत नाही. अनेक ठिकाणी हे दृश्य सतत कॉमन आहे की त्या पावसाळी गटारातनं गाळ काढतात आणि तिथंच शेजारी ठेवतात पावसाची वाट बघत. कारण म्हणजे तो पाऊस परत येणार, तो त्याचं काम करणार, तो गाळ सगळा परत उचलणार, पावसाच्या पाण्याने परत त्या गटारात नेऊन टाकणार, परत ते गटार चोक होणार, परत नवीन काम निघणार. म्हणजे आमच्याकडे मुळात काम निघावं हीच बेसिक इच्छा प्रशासनाची असते, कंत्राटदाराची असते. त्यामुळे अत्यंत घाणेरड्या दर्जाची कामं, चुकीची कामं आणि त्याला काही शिक्षा होणार नाही याची असलेली खात्री, याच्यामुळे हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे. आणि आता दोष देतात कुठं तर पावसाला. पाऊस खूप पडला. अरे चेरापुंजीला आपल्या 10 पटीने पाऊस पडतोय, कोकणात आपल्या 5 पटीने पाऊस पडतोय, मग तिथं हे प्रॉब्लेम काय येत नाहीयेत? याचं एकमेव कारण आमच्याकडं कुठेही सायंटिफिक दृष्ट्या मेंटेनन्स नाही, रस्ते दुरुस्ती नाही, रस्ते करण्याची पद्धत नाही. आणि या सगळ्याला महापालिका अधिकारी आणि कंत्राटदार जेवढे जबाबदार आहेत तेवढेच राजकारणी जबाबदार आहेत, कारण यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम हे राजकारण्यांचं आहे आणि तेही बघत नाहीत. आजपर्यंत मी एक नगरसेवक, एक आमदार, एक खासदार रस्त्यावर कधी उतरलेला पाहिला नाही. अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्याची पाहणी करून इथं काय प्रॉब्लेम आहे, तर इथं का तुंबतंय, इथं काय चाललंय, कसं काम चाललंय, कुणीही पाहत नाही. फक्त बॅनर लावण्यापुरतं, या रस्त्याचे काम अमक्यांच्या प्रयत्नातून, या रस्त्याचे काम अमक्यांच्या निधीतनं, एवढे बॅनर लावण्यापुरतं फक्त नाही, नाही, राजकारण्यांचं तुम्ही काम. फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. बॅनर किंवा पाटी लावलेली जाते. खरं तर हा रस्ता यांच्या निधीतून झाला आणि इथं दरवर्षी हा पावसाळ्यात तुंबतो, अशी खरं पाटी लावली तर? तशी लावण्याची गरज आहे, पण ती लावणार कोण? प्रॉब्लेम हाच आहे की जे स्वतःच्या डिमडिम वाजवण्याकरता आपल्या खर्चाने पाट्या लावतायत, इथं आता नागरिकांना स्वतःच्या खर्चाने ती लावायला लागेल आणि ती मात्र तत्परतेने महापालिका काढून टाकेल आणि वरती त्या नागरिकावर खटला भरेल शहर विद्रुपीकरणाचा, कारण ते अधिकार त्यांच्याकडे आहेत. पण मुळात
जे आपापले एवढे मोठे बॅनर्स लावतात की आमच्या प्रयत्नात नाही पावसाळी लाईन झाली, आमच्या प्रयत्नात हा रस्ता झाला, त्यांनी ही पण पुढची जबाबदारी घेतली पाहिजे ना, की तो मेंटेन राहील. बरं, अधिकारी वर्ग हा त्यांच्या हाताखाली आहे, त्यामुळे त्यांना वेळेला बोलणं, त्यांच्यावर काही कारवाया करणं हे सगळं त्यांच्या हातात आहे. म्हणजे अकाउंटेबिलिटी तुम्ही जो मगाशी मुद्दा उपस्थित केला की अकाउंटेबिलिटी हा फिक्स केली पाहिजे. दुसरं एक तुम्ही मगाशी म्हटलं की पण बऱ्याचदा आपण प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये साधारणपणे एप्रिल मे मध्ये बातम्या येतात, महापालिकेची बैठक असते आणि मग पावसाळ्यापूर्वीची कामं ही करायला सांगितली. आपले इथले लोकप्रतिनिधी सुद्धा तसे बाईट देतात. म्हणजे आपले खासदार असतील, आमदार असतील, अगदी नगरसेवक असतील, सगळे माननीय जे आहेत, पालकमंत्री असतील, सगळी मंडळी ही ते अगदी प्रेस नोट काढून पाठवतात प्रसार माध्यमांकडे. बाईट तयार करून पाठवतात, की आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत. मग ह्या सूचनांचं काय होतं पुढं? म्हणजे कामं आणि महापालिकाही सांगते, की आता पावसाळ्यापूर्वीची आम्ही कामं केलेली आहेत. मग ह्याचं होतं काय? नाही, महापालिका खूप हुशार आहे. ते कधीच म्हणत नाही 100% झाली. 95% कामं झालेली आहेत. हे कायम ते म्हणतात. तुम्ही कुठलंही चुकीचं दाखवा, हे त्या 5% आहे म्हणले. 95% झाली आहेत. ॲक्चुअली 95% झालेली नसतात. पण जे नुसतेच घोषणा करतात, जे आम्ही काम करायला सांगितलंय असे म्हणणारे राजकारणी, नेते आणि त्याचबरोबर महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, ह्यातलं नंतर ग्राउंडवर काय झालं हे बघायला कोणीही येत नाही. कोणीही त्यांच्यावर, त्या अधिकाऱ्यांवर, त्या कर्मचाऱ्यांवर किंवा त्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यासाठी पावलं उचलत नाहीत. किती कंत्राटदार ब्लॅकलिस्ट केले हो गेल्या 4 वर्षात, याचा पण आकडा काढून बघूया. कुणीही सापडणार नाही ब्लॅकलिस्ट केलेलं. मग असं असताना ना त्या कंत्राटदारांना धाक आहे, ना महापालिकेचे कर्मचारी अधिकाऱ्यांना धाक आहे. आ- राजकारण्यांच्या भूमिकेबद्दल एक सांगतो. आम्ही मध्यंतरी एक मिटिंग घेतली होती, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवलं होतं खराब रस्त्यांसाठी, आणि त्यांना एवढंच सांगितलं होतं की तुम्ही एवढ्याच विषयावर बोलायचं की तुम्ही हे रस्ते खराब असणारे त्याच्यासाठी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर काय कारवाई करणार. सगळे बोलले भरपूर, शेवटी एकच म्हणले, आमच्याकडे कारवाईचं काहीच साधन नाही. मग शेवटी प्रेक्षकात एक जण म्हणला, अरे तुमच्यापेक्षा ते अतिरेकी परवडले, ते जबाबदारी तरी घेतात म्हणले, तुम्ही ती पण घेणं झालेत. इथपर्यंत लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन आहे. पण दुर्दैव असं आहे, कोणालाही अकाउंटेबिलिटी नाही आणि मुख्य शिक्षेची भीती नाही. आमच्या देशामध्ये शिक्षा असेल तरच कायद्याचं पालन आहे, हे सर्वसामान्यपणे बघायला मिळतं. तीच गोष्ट यांची पण आहे. पण दुर्दैवाने कुठलीच शिक्षा नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारे कायद्याचं पालन, शास्त्रीय बांधणीचं पालन हे करताना कोणी दिसत नाही. मला सांगा, स्मार्ट सिटीचा फार बोलबाला झाला होता आणि म्हणजे पहिले जे 100 शहरं निवडली होती त्या पहिल्या 100 मध्ये तर हे होतच, पण पहिल्या 10 शहरांमध्ये पुण्याचा समावेश होता राष्ट्रीय स्तरावर. आज काय पुण्याची परिस्थिती हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? नाही, पण एक चांगला निर्णय झाला, की ही स्मार्ट सिटी आयुष्यात होणं शक्य नाही. हे लक्षात आल्यावर आत्ता परवा ती स्मार्ट सिटी योजनाही गुंडाळून टाकली. आता नकोच ते म्हणले, नावापुरती सुद्धा नको. त्यामुळे आता फक्त पुण्याचे जे घोषणा होत आहेत, स्मार्ट पुणे, तेवढ्यातला स्मार्ट शब्द सोडला. आता पण स्मार्ट काही राहिलेलं नाहीये आणि ते होणारही नव्हतं कधीच. पण त्यामुळे ते आता ऑफिशियली गुंडाळलं गेलेलं आहे. पुण्यामध्ये स्मार्ट होण्यासाठी लागणारं जे स्मार्ट लोकप्रतिनिधी आणि स्मार्ट अधिकारी आहेत, ते अस्तित्वातच नसल्यामुळे हे खरे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे स्मार्ट शहर असं होत नाही, हे लक्षात आल्यामुळे स्मार्ट सिटीची योजना गुंडाळली गेली. हे पुण्याचे लोकप्रतिनिधी स्मार्ट आहेत, आपले खासदार. पण त्यांना स्मार्ट असण्याबरोबर ह्या कामावर लक्ष स्मार्टपणे ठेवावं असं वाटतं का? नाही, पुणेकरांची काय अपेक्षा? नाही, परत एक त्यात थोडासा भाग असा आहे, की प्रत्येक गोष्ट खासदार किंवा मंत्री यांनीच केली पाहिजे असं नाही. खालती एवढी मोठी आहेत ना लोक. आज 155 नगरसेवक आहेत, प्लस इच्छुक तेवढेच आहेत, प्लस त्याच्याबरोबर त्यांचे वेगवेगळे त्यांचे स्थानिक लेवलचे मंडलाधिकारी काय पदाधिकारी हे आहेत. अहो, हे सगळे करतायत काय? का रस्त्यावर त्यातली लोक उतरत नाहीत? नागरिकांना जे दिसतंय हे या सगळ्या मंडळींना का दिसत नाही, ते त्याचा जागच्या जागी जाब का विचारत नाही, त्याच्यासाठी ते आयुक्तापर्यंत जाऊन धरणं का धरत नाहीत, हा विषय कुणीच बोलत नाही. सगळे नुसते लांबून गंमत बघतायत. चालू द्या म्हणले, आपल्याला निवडणुकीच्या वेळेला जायचे लोकांकडे, तो पण आपल्याला काय चिंतेचं कारण नाही. फार महत्वाच्या विषयावर तुम्ही ही सगळी मांडणी केलेली आहे. एक एक लक्षात घेतलं पाहिजे, की ह्या सगळ्या बोलण्यातला सार असा आहे, की आपण सगळीच जबाबदारी ही सरकारी यंत्रणा, प्रशासन किंवा सरकार याच्यावर लोकप्रतिनिधींवर टाकून मोकळं होऊन आपण आपण त्यातले नाहीत असं म्हणून चालणार नाही. आपण नागरिक म्हणून सुद्धा आपली सुद्धा जबाबदारी आहे. म्हणजे आपण रस्त्यावर कुठेही घाण टाकणार, प्लास्टिकच्या पिशव्या टाकणार, वस्तू टाकणार आणि पावसाळ्यामध्ये पहिल्या दुसऱ्या पावसामध्ये त्या सगळ्या वस्तू पावसाबरोबर मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालो
की पाऊस हा झोडपत नसतो, तो आपला हा सगळा परिसर स्वच्छ करत असतो, आपलं शहर स्वच्छ करत असतो आणि मग ते स्वच्छ करत करत तो सगळं आपल्या सोबत घेऊन त्या नाल्यापर्यंत येतो आणि तिथं सगळं चोकअप होतं. आणि म्हणून हे चोकअप होत आहे, म्हणून आपले रस्ते, आपल्या गल्ल्या, आपल्या सोसायट्या ह्या पाण्यानं तुंबलेल्या आपल्याला दिसतात. म्हणून आपली पहिली जबाबदारी आहे, ज्यावेळेस दुसऱ्याकडं बोट करायचं आहे त्यावेळेस पहिली जबाबदारी आपली पण आहे की आपणही हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं पाहिजे. दुसरी जबाबदारी आहे प्रशासनाची. हे सगळं स्वच्छ करण्याचं काम पावसाळी पूर्वीची जी कामं आहे तुम्ही जी सगळी सांगता, वेलणकर साहेब आता म्हणाले 95% पूर्ण झाले, तर खरं तर तेवढी झालेलीच नसतात. हे म्हणजे ते उरलेल्या 5% जिथं कुठं असेल ते त्या 5% आणि हे सगळं असताना आपण जबाबदार कुणाला धरतोय, तर आपण पावसाला जबाबदार धरतो. कमी वेळेमध्ये खूप पाऊस पडला हे एक कारण ठरलेलं आहे. महापालिका प्रशासन पण देतं, राजकारणी पण देतात, मंत्री पण देतात. हे किती खरं आहे, किती खोटं आहे, हे सगळ्या विवेचनातून तुमच्या लक्षात येत असेल. प्रत्येकानं जबाबदारीनं जर काम केलं तर ही आपली शहरं तुंबणार नाहीत. व्यवस्थित काम झालं तर हा पावसाळा हा सुखाचा पावसाळा असेल. कारण तुम्ही ट्रॅफिक बघताय शहरामध्ये, प्रत्येक रस्त्यावरचं ट्रॅफिक हे तुम्हाला त्रासदायक आहे. ते याचमुळे आहे कारण आपण अकाउंटेबिलिटीच ठेवत नाही. अपेक्षा करूयात की आपण सर्वजण हे अकाउंटेबिलिटी ठेवूयात आणि प्रशासनावरती धाक निर्माण होईल अशा पद्धतीनं आपलेही लोकप्रतिनिधी वागतील, ही त्यातली सगळ्यात महत्वाची अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूयात. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.